सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका हद्दीमध्ये कलेक्टर ऑफिसच्या समोरून कुपवाडला जाणाऱ्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे। त्या बाजूला पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक आहे। महापालिकेचे ऑफिस आहे। तानंग मार्गे कवटे मंकाळला रोड जातो, पुढे तो सोलापूर हायवेला मिळतो। तासगाव विटा या भागातील लोक या रोडवरून जात असतात, त्यामुळे या रस्त्याची वाहतूक वाढलेली आहे। या परिसरात हजारो लोक राहतात। सांगली मिरज रस्त्यावरील रेल्वे ब्रिजचे काम करत असताना या रस्त्यावरून वाहतूक काढणार आहे, त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या रेल्वे ब्रिज खालून जाण्या येण्यासाठी असणारा रस्ता अरुंद आहे, तो जाण्या येण्यास वेगळा करावा। त्याचबरोबर या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी नेहमी साठते। पावसाळ्यात तर 4 फुटापर्यंत पाणी जातं, त्यामुळे अनेक अपघात झालेत। शाळेला जाणाऱ्या येणाऱ्या मुलामुलींना त्याचा त्रास होतोय, त्यामुळे या ठिकाणी ते पाणी साठणार नाही याची सोय करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी निवेदन देऊन केली। यावेळी प्रकाश पाटील, संजय पाटील, जालिंदर फारणे, विनायक शिंदे, शंकर शिंदे, बाजीराव पायमल, संभाजीराव जाधव, शुभम गिड्डे इत्यादी उपस्थित होते। संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व या भागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते। डॉक्टर श्रीकांत भोसले, उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी, संपादक आवाज, सांगली वृत्तपत्र। मोठा आहे। त्यानंतर कुपवाडला महापालिकेचं ऑफिस आहे, तोच रोड पुढे तानंग मार्गे सोलापूर हायवेला मिळतो। त्याचबरोबर इकडे तासगाव विटा बुधगाव या मार्गे पुढे रोड जातो। त्या रोड अतिशय रुंद असल्याने त्याची रुंदी वाढवावी, त्यामुळं या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। या काळात या निवेदनाची दखल घेऊन तिथलं तात्काळ काम चालू व्हावं ही आमची अपेक्षा आहे। अन्यथा संभाजी ब्रिगेड व सर्व स्थानिक नागरिकांच्या वतीनं भविष्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, रस्ता रोको करण्यात येईल, ही सर्व संभाजी ब्रिगेड व स्थानिक रहिवाशांच्या वतीनं आज मागणी करतो। सांगली प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व नागरिक बंधू भगिनी यांच्या वतीनं आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं इथं सांगलीमध्ये जो मिरज कुपवाड विजयनगरचा जो रोड आहे त्या रोडवर जो रेल्वे ब्रिज येतो, त्या रेल्वे ब्रिजमध्ये पाऊस असू दे नसू दे 12 महिने गुडघ्याएवढं पाणी असते आणि त्या पाण्यातूनच गाड्या जातात। साईडनं चालत जाणाऱ्या लोकांच्या अंगावर पाणी उडतं आणि वारंवार प्रशासनाला, रेल्वे प्रशासनालाही आम्ही सांगितलेलं आहे ह्या गोष्टीबद्दल। आणि आजसुद्धा आम्ही सर्वजण मिळून आमचे युवराज शिंदे साहेब असतील, प्रकाश पाटील साहेब, संजय पाटील साहेब, त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ नागरिक मिळून आम्ही आज त्यांना ह्या बाबतीतलं निवेदन, रस्ता रुंदीसाठी सुद्धा हे निवेदन दिलेलं आहे। आणि या निवेदनाची दखल घेऊन त्वरित कारवाई व्हावी व हा रस्ता रुंद व्हावा व पाणी बंद व्हावं, की अन्यथा संभाजी ब्रिगेड व सर्व प्रभाग क्रमांक 8च्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आंदोलन पुकारलं जाईल असा इशारा मी या वतीनं आज देतो। धन्यवाद।